नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील आत्तापर्यंत ज्या पाठांचा अभ्यास केलेला आहे त्या पाठातील स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर काही प्रश्न सोडविणार आहोत। त्या अगोदर तुम्ही सर्वांनी मराठी पाठ्यपुस्तक व पेन्सिल जवळ ठेवायची आहे। ठेवली? छान। चला तर मग सुरुवात करूयात। पान नंबर 10 वर पाठ क्रमांक 4 गोपाळचे शौर्य। मुलांनो, मागील सेशनमध्ये पाठ क्रमांक 2 व 3 यामधील प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतलेली आहेत। ठीक आहे। पान नंबर 10 वर पाठ क्रमांक 4 गोपाळचे शौर्य यामध्ये स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 व 3 हे सुद्धा प्रश्न यापूर्वीच आपण समजून घेतलेले आहेत। आज नवीन प्रश्न खेळूया शब्दांशी। यातील पहिला प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा। या ठिकाणी एकूण 4 वाक्य दिलेली आहेत। या 4 वाक्यांमध्ये काही शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे। तर अधोरेखित केलेल्या शब्दांचा प्रकार आपल्याला ओळखायचं आहे आणि खालील चौकटीत त्यांचं वर्गीकरण करायचं आहे। बघा, पहिलं वाक्य, कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे। या वाक्यात कर्णागड आणि आहे या 2 शब्दांच्या खाली अधोरेखित केले। कर्णागड हे एका गडाचं नाव आहे, एका किल्ल्याचं नाव आहे। तर हे नाम आहे, तर नामाच्या चौकटीत कर्णागड हा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर आहे, आहे हे क्रियापद आहे। क्रियापदाच्या चौकटीत आहे हा शब्द लिहायचा आहे। पेन्सिलीने पटकन आपल्याला ही उत्तरं लिहायची आहेत। दुसरं वाक्य, ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला। आता या वाक्यामध्ये ड्रायव्हरने गाडीचा वाढवला या 3 शब्दांच्या खाली अधोरेखित केले। आता यामध्ये ड्रायव्हर, गाडी ही 2 नामे आहेत, बरोबर। वाढवला हे क्रियापद आहे। तर नामाच्या चौकटीत ड्रायव्हर आणि गाडी हे 2 शब्द लिहायचे। वाढवला हा शब्द क्रियापदाच्या चौकटीत लिहायचा आहे। तिसरं वाक्य, तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला। यामध्ये तो, लांब, पाईप, गोपाळने आणला या शब्दांच्या खाली अधोरेखित केले। आता यामध्ये तो हे सर्वनाम आहे। सर्वनामाच्या चौकटीत तो हे लिहायचं आहे। त्यानंतर पाईप, गोपाळ हे 2 शब्द नाम आहेत। नामाच्या चौकटीत पाईप आणि गोपाळ हे 2 शब्द लिहायचे। त्यानंतर विशेषणाच्या चौकटीत लांब हा शब्द लिहायचा आहे। लांब हे विशेषण आहे। आणि शेवटी आणला, क्रियापदाच्या चौकटीत आणला हा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर शेवटचं वाक्य,
सर्वांचे चेहरे उजळले होते. या वाक्यात चेहरे होते या दोन शब्दांच्या खाली अधोरेखित केले. तर चेहरे हे नाम आहे. नामाच्या चौकटीत चेहरे हा शब्द लिहायचा आहे. आणि शेवटी होते हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या चौकटीत होते हा शब्द लिहायचा आहे. आलं लक्षात? तर याप्रमाणे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे या खालील चौकटीत लिहायचे. आलं लक्षात? यानंतर दुसरा प्रश्न, कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. आता या ठिकाणी कंसामध्ये 4 शब्द दिलेले आहेत आणि त्याखाली 4 वाक्य दिलेली आहेत. तर आपल्याला पेन्सिलीच्या साहाय्याने या रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहायचं आहे. बघा, कंसातील शब्द अगोदर मी वाचतो. अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा. ठीक आहे. आता पहिलं वाक्य, सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक डॅश डॅश साक्षीदार आहेत. आता या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी हा योग्य शब्द आहे, तर तो त्या रिकाम्या जागी लिहायचा आहे. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. पूर्णविराम. ठीक आहे. दुसरं वाक्य, भुज येथे घडलेली भूकंपाची घटना डॅश डॅश होती. आता या ठिकाणी भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. अकल्पित हा शब्द रिकाम्या जागी लिहायचा आहे. ठीक आहे. तिसरं वाक्य, शेतकऱ्याला भारताचा डॅश डॅश म्हणतात. उत्तर आहे, शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. आलं लक्षात? चौथं वाक्य, डॅश डॅश काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. उत्तर आहे, कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. आलं लक्षात? त्यानंतरचा तिसरा प्रश्न, गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. आता या ठिकाणी पहिल्या चौकटीत गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. तर त्याप्रमाणेच बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द आपल्याला पुढच्या 2 चौकटींमध्ये लिहायचे. बघा, पहिल्या चौकटीत गैर हा शब्द हजर या शब्दाच्या अगोदर जोडला गेलाय आणि त्यापासून एक नवीन शब्द बनलेला आहे, गैरहजर. बरोबर. त्यानंतर सोय या शब्दाला गैर हा नवीन शब्द जोडला गेलाय आणि त्यापासून एक वेगळा अर्थपूर्ण शब्द बनलाय, गैरसोय. तिसरा शब्द गैरसमज. आलं लक्षात? तर गैर हा उपसर्ग लावून हे तयार झालेले शब्द आहेत. याप्रमाणेच बिन हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द आपल्याला खाली लिहायचे. तर पहिला शब्द लिहा, बिनधास्त. बरोबर. बिनधास्त म्हणजे धास्त या शब्दाच्या अगोदर बिन
हा शब्द जोडून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि तो आहे बिनधास्त. दुसरा शब्द लिहा बिनदिक्कत, बिनदिक्कत. आणि तिसरा शब्द आहे बिनबोभाट, बिनबोभाट. बरोबर. तर याप्रमाणे बिन हा उपसर्ग लावून हे तयार होणारे शब्द आपण इथं लिहून घेतलेत. आता तिसऱ्या चौकटीत परा हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द आपल्याला लिहायचे. बघा, पहिला शब्द लिहा पराकाष्ठा. काष्ठा या शब्दाच्या अगोदर परा हा शब्द जोडून एक अर्थपूर्ण नवीन शब्द आपल्याला लिहायचा आहे. पराकाष्ठा. त्यानंतर पराभव, पराभव. आणि शेवटचा शब्द परावलंबी. आलं लक्षात? परत एकदा सांगतो, पटकन लिहून घ्या. बिनधास्त, बिनधिक्कत, बिनबोभाट हे पहिले 3 शब्द. त्यानंतर पराकाष्ठा, पराभव, परावलंबी. आलं लक्षात? तर याप्रमाणे हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द इथं लिहायचे. त्याच्या खाली नवीन प्रश्न दिलेला आहे. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. आता या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत. या 4 वाक्यांमध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्या अव्ययाच्या खाली अधोरेखित करायचं आहे, म्हणजेच अंडरलाईन करायचे आहे. पहिलं वाक्य, माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. आता या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? तर क्षणोक्षणी. बरोबर. तर क्षणोक्षणीच्या खाली अधोरेखित करायचं आहे. दुसरं वाक्य, मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आता या वाक्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? तर नेहमी. नेहमी या शब्दाच्या खाली अधोरेखित करायचं आहे. तिसरं वाक्य, आईने आशाला 100दा बजावले. या वाक्यामध्ये 100दा या शब्दाच्या खाली अधोरेखित करा, कारण हे क्रियाविशेषण अव्यय आहे. शेवटचं वाक्य, सभोवार दाट झाडी होती. सभोवार दाट झाडी होती. आता या वाक्यामध्ये सभोवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे. आलं लक्षात? तर मी परत एकदा सांगतो. पहिल्या वाक्यात क्षणोक्षणी, दुसऱ्या वाक्यात नेहमी, तिसऱ्या वाक्यात 100दा आणि चौथ्या वाक्यात सभोवार. तर ही 4 क्रियाविशेषण अव्यय आहेत आणि या अव्ययांच्या खाली अधोरेखित करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नवीन प्रश्न, कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्ये पूर्ण करा. आता या ठिकाणी 4 क्रियाविशेषण अव्यय दिलेली आहेत आणि त्याखाली 4 वाक्य दिली आहेत. तर आपल्याला या कंसातील क्रियाविशेषण अव्ययाचा योग्य वापर करून खालील वाक्य पूर्ण करायची आहेत. बघा, कंसातील क्रियाविशेषण अव्यय अगोदर वाचतो मी. समोरून, सगळीकडे, पूर्वी, घटाघटा. आलं लक्षात? तर आता पहिलं वाक्य, डॅश डॅश वाहतुकीची साधने कमी होती. आता पहिल्या रिकाम्या जागी कोणतं बरं क्रियाविशेषण अव्यय येईल?
तर उत्तर आहे पूर्वी. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. आलं लक्षात? पूर्वी हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. दुसरं वाक्य, मी डॅश डॅश पाणी प्यायलो. उत्तर लिहा, मी घटाघटा पाणी प्यायलो, किंवा गटागटा असंही म्हणू शकतो आपण. तिसरं वाक्य, मला आई डॅश डॅश येताना दिसली. उत्तर आहे, मला आई समोरून येताना दिसली. आलं लक्षात? चौथं वाक्य, डॅश डॅश हिरवेगार गवत उगवले होते. आता या चौथ्या रिकाम्या जागी शेवटचं क्रियाविशेषण अव्यय लिहायचे. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. आलं लक्षात? आता परत एकदा मी सांगतो बघा. पहिल्या रिकाम्या जागी पूर्वी, पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. दुसऱ्या रिकाम्या जागी घटाघटा, मी घटाघटा पाणी प्यायलो. तिसऱ्या रिकाम्या जागी मला आई समोरून येताना दिसली. आणि चौथ्या वाक्यात सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. आलं लक्षात मुलांनो? तर याप्रमाणे या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेल्या रिकाम्या जागी आपल्याला लिहायचेत. तर पाठ क्रमांक 4 मधील स्वाध्यायामध्ये दिलेली ही सर्वच प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या ठिकाणी समजून घेतली आणि उत्तरंसुद्धा लिहून घेतली. आता पाठ क्रमांक 5, दादास पत्र. आता या पाठाच्या खाली स्वाध्यायामध्ये बघा, पहिला प्रश्न, माहिती मिळवूया. यामध्ये काय दिलेलं आहे? तर माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. काय म्हटले? तर माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची किंवा संवादाची काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची किंवा संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. आता खाली काही माहिती देवाणघेवाण करण्याची, संवादाची काही साधनं दिली आहेत, तर त्यांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. बघा, फॅक्स, पत्र, ईमेल, मोबाईल, आंतरजाल, त्यानंतर रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण आणि संभाषण. ठीक आहे? तर ही माहिती देवाणघेवाण करण्याची, संवादाची काही साधनं आहेत. तर या साधनांचं एकतर्फी संवादाची साधने आणि दुतर्फी संवादाची साधने या चौकटीत आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. सुरुवातीला एकतर्फी माहितीची, संवादाची साधने या चौकटीत लिहून घ्या पटकन. फॅक्स, त्यानंतर पत्र, ईमेल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, जाहिरात, भाषण. तर ही सर्व एकतर्फी माहितीची, संवादाची साधने आहेत. आलं लक्षात? आता दुसऱ्या चौकटीत दुतर्फी माहितीची, संवादाची साधने.
यामध्ये लिहून घ्या मोबाईल, चर्चा, मुलाखत आणि संभाषण. तर ही सर्व दुतर्फी माहितीची, संवादाची साधने आहेत. आलं लक्षात? यानंतर खाली एक उपक्रम दिलेला आहे. तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा. तर आपण एखाद्या पर्यटन स्थळाला जर भेट दिली असेल तर त्या भेटीचा संपूर्ण वृत्तांत, तिथला आपला अनुभव पत्राच्या माध्यमातून आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शब्दकोडे सोडवूया. आता या ठिकाणी शब्दकोडे दिलेलं आहे आणि त्याखाली एक प्रश्न सुद्धा दिलाय बघा. खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा. आता या ठिकाणी जे शब्दकोड दिलेलं आहे त्या शब्दकोड्यांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. तर आपल्याला ती शोधायची आहेत आणि बाजूला असणाऱ्या रिकाम्या जागी लिहायची आहेत. काही क्रियाविशेषण अव्यये शोधलेली आहेत, त्यांच्या भोवती चौकोन तयार केलेला आहे इथं. तर त्याप्रमाणेच आपल्याला चौकोन करायचं आहे आणि बाजूला दिलेल्या रिकाम्या जागी क्रियाविशेषण अव्यय लिहायचं आहे. बघा, पहिल्या रिकाम्या जागी लिहा थोडा, त्यानंतर थोडासा, थोडा, थोडासा, काही, थोडे, आज, अनेक, अनेकदा, खाली, रोज. या शब्दांच्या भोवती पेन्सिलीने चौकोन करायचं आहे आणि क्रियाविशेषणे बाजूच्या रिकाम्या जागी लिहायचे आहेत. ठीक आहे. पुढचं क्रियाविशेषण अव्यय मोजके, हळू, सावकाश, जरा, जरासा, तिकडे, वर. आलं लक्षात? तर परत एकदा मी सांगतो पहिल्यापासून. थोडा, थोडासा, काही, थोडे, आज, अनेक, अनेकदा, खाली, रोज, मोजके, हळू, सावकाश, जरा, जरासा, तिकडे आणि वर. तर ही सर्व क्रियाविशेषण अव्यये आहेत. आलं लक्षात? तर उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चौकोन तयार करायचं आहे आणि बाजूच्या रिकाम्या जागी क्रियाविशेषण अव्यय लिहायचे आहेत. तर पाठ क्रमांक 5 दादास पत्र या पाठाखालील स्वाध्यायामधील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवली. त्यानंतर पाठ क्रमांक 6 टपटप पडती, पान नंबर 19 वर स्वाध्याय दिलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 व 2 यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण हे दोन्ही प्रश्न समजून घेतलेले आहेत. त्याच्या खाली खेळूया शब्दांशी हा नवीन प्रश्न दिलेला आहे बघा.
त्यातील पहिला प्रश्न, टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. टपटप या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. आता समोर उत्तर लिहून घ्यायचंय पेन्सिलीने. पहिला शब्द आहे भिरभिर, त्यानंतर भरारा, झुळझुळ आणि लुकलुक. परत एकदा सांगतो, भिरभिर, भरारा, झुळझुळ आणि लुकलुक. तर ही सर्व नादानुकारी शब्द आहेत. तर समोर आपल्याला त्या ठिकाणी ही सर्व शब्द लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या अ गट व ब गट यामधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा. आता या ठिकाणी अ गटात 4 शब्द दिलेले आहेत, ब गटात त्यांच्याशी संबंधित 4 शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द हसरी, धरती. हसरी या शब्दाशी संबंधित दुसरा शब्द आहे धरती. हसरी, धरती. दुसरा शब्द आहे झुळझुळ, वारा. आलं लक्षात? तिसरा शब्द आहे लुकलुक, तारा. आणि शेवटचा शब्द आहे फांदी, झोपाळा. तर या पद्धतीनं आपल्याला या शब्दांचा सहसंबंध लावायचा आहे. तिसरा प्रश्न, खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. आता या ठिकाणी 3 शब्द दिलेले आहेत. तर या 3 शब्दांमध्ये लपलेले इतर शब्द आपल्याला शोधायचेत आणि लिहायचेत. एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी इथं दिलेलं आहे. मोर पिसारा या शब्दामध्ये मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा, तर हे 5 शब्द लपलेले आहेत. म्हणजेच या शब्दातील अक्षरांपासून हे 5 नवीन शब्द इथं बनवले गेलेत. आता याच पद्धतीनं खालील शब्दांमध्ये लपलेले आपल्याला शब्द लिहायचे आहेत. बघा, पहिला शब्द आहे कुरणावरती. रणावर, त्यानंतर वरती, वर आणि तीर. ठीक आहे. दुसरा शब्द झाडाखाली. यामध्ये झाडा, खाली, खाडा आणि झाली, तर हे शब्द लपलेले आहेत. म्हणजेच या शब्दातील अक्षरांपासून हे नवीन शब्द इथं बनतात. तिसरा शब्द ऊन सावली. ऊन, सावली, साली, वन, वसा आणि नसा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ बरे, वाईट. याच पद्धतीनं आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे. बघा, पहिला अशुभ, शुभ. अपयश, यश. उतार, चढ. बाहेर, आत. दुःख, आनंद. तोटा, नफा. वाईट, बरे. लहान, मोठे. ठीक आहे मुलांनो. तर या पद्धतीनं पाठ क्रमांक 4, 5 व 6 या पाठातील स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवली. काही प्रश्नांची उत्तरं लिहूनसुद्धा घेतली. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. धन्यवाद.